हे फार महत्वाचं असतं. मी खाली येऊ का? चालेल. नको नको, स्टेजवर कशाला, तिथे एकटे पडतो आपण. स्टेज म्हणजे एकटे पडण्याची जागा. इथे बघा किती लोक आहेत. आयुष्यातही असे एकटे पडू नका. इथे बसून एकटे पडू नका. एकटे पडलात ना, कोणी नाही तुमच्यासाठी तिथे. इथे या, नाती करा, मित्रता करा, स्पर्धा नको. एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. मराठी पत्रकार संघाचं हे ब्रीद वाक्य असलं पाहिजे. स्पर्धा नाही, कारण तुमच्यासाठी दुसरं कोणी येणार नाहीये. एक दुसऱ्यासाठी जर आपणच स्वतः राहिलो नाही तर कसं काय चालणार ना. म्हणून तिथे ना एकटे पडतो. तुम्ही का म्हणाल मला खाली नाही यायचं? एकटं पडलो मी तिकडे. आणि ना आयुष्यामध्ये यशप्राप्ती जी असते ना, सक्सेस, ती स्टेज सारखी असते. जितके तुम्ही वर जाता तितके एकटे पडता. कारण कोणावर विश्वास ठेवायचा हे फार अवघड. आजच्या जगामध्ये कोणावर विश्वास ठेवायचा, कुठल्या वर्तमानपत्रावर विश्वास ठेवायचा, कुठल्या पत्रकारावर विश्वास ठेवायचा, कुठल्या टीव्ही चॅनलवर विश्वास ठेवायचा, सत्य कुठे, विश्वास ठेवायचा कोणावर हेच कळत नाही. आणि जितकी तुम्ही वर जाता ना, यशप्राप्ती करता, सक्सेसफुल होता, फार लोनली होतं ते, एकटे पडता. कारण सगळे फक्त तुमचा उपयोग करायला येतात, तुमच्यासाठी कोणी नसतात. मी 30 वर्षांपासून बोलतो, कोणी एक माझ्याकडे फोटो खेचायला आला, फोटो घ्यायला. आज सगळे सेल्फी गेले. मुली तर आधी आणि अगदी प्रामाणिकपणे त्यांनी पाहिलेच व्हिडिओ, प्रामाणिकपणे येतात, पण ते त्यांच्या पद्धतीने म्हणतात एक सेल्फी द्या. आजकाल जमाना फार बदललाय बघा. आणि सगळे मुलं अशा त्यांचा द्वेष माझ्याप्रती, ते मागे लागतात, ते कोणी भाव देत नाही. आणि ते टकल्यांकडे मुली सेल्फी करायला